मित्रांनो तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आम्ही जस्ट रात्री निघालो होतो नाईट आउटसाठी पुण्यामध्ये. सनराईज तर म्हणजे आज होता का रोडमध्ये लोकांचा सगळ्यात आवडता दिवस तो म्हणजे फ्रायडे, कारण पुढचे 2 दिवस डायरेक्टली सुट्टी असतात. मग आम्ही बी ठरवलं की चला जाऊया, म्हटलं आपण नाईट आउट करूया, कारण पुढचे 2 दिवस सुट्ट्याच आहे. मग जसं नाईट आउटमध्ये निघालो तसं आम्ही हायवेला पोहोचलो. जसं की पुणे मुंबई बँगलोरचा हायवे आहे, त्या हायवेवर चालत होतो. चालता चालता आमच्या लक्षात आलं की आपण खूप पुढे चाललो गेलो आहे, लोणावळा बिनावळाच्या साईडने चालतोय आपण. मग तो मित्र म्हणतो यार इथून तर लोणावळा फक्त 30 किलोमीटर आहे म्हणे, चल जाऊया म्हणे लोणावळ्यामध्ये सनराईज करूया म्हणे. काढली गाडी डायरेक्ट लोणावळ्यात एंट्री मारली. लोणावळ्यात एंट्री मारल्यानंतर डायरेक्ट मग आम्ही तिथं थांबलो एका ठिकाणी, जिथं होते आपले बाबा मस्तपैकी मॅगी बनवत होते. बाबांना म्हटलं द्यावं मॅगी, मग बाबांनी लगेच बनवून दिली मॅगी जशी खाल्ली तशी डायरेक्ट रिव्हर्स टर्न मारला आणि परत ते लोणावळ्या तिचं नाव लिहिलं होतं, तिथं थांबलो. तिथं मस्तपैकी मुलं चहा वगैरे घेत होतं, आम्ही वगैरे ते चहा वगैरे घेतला आणि तिथून परत मग गाडी टर्न घेतला आणि डायरेक्टली परत आपण त्या जो टायगर पॉईंटच्या दिशेने परत गाडी घाटातनं चढवली आणि डायरेक्ट पोचलो. मग सकाळ झालेली होती. मस्तपैकी आम्ही 2 मस्त भज्या मागवल्या आणि बारमध्ये मस्त आम्ही गाणी ऐकत बसलो. गाणे ऐकल्यानंतर थोड्याच वेळात 1 तासात मस्त सनराईज होत होता. असं हा वातावरण छान बनलेलं होतं. ते छान वातावरण पाहून आता मी काय बोलतोय मित्रांनो तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आम्ही जस्ट रात्री निघालो होतो नाईट आउटसाठी पुण्यामध्ये आणि मित्राने डायरेक्ट कार काढली आणि डायरेक्ट सकाळी सनराईज पाहण्यासाठी डायरेक्ट लोणावळ्यात. म्हणजे कधी काय लोक फिरू शकतं सांगता येत नाही. तर असे आमचे मित्र पुणेवाले डायरेक्ट लोणावळ्यात सनराईज पाहण्यासाठी. मग आता आम्ही नाश्ता वगैरे केलेला आहे, आता आम्ही रिटर्न चाललो आहे पुण्याला, जस्ट सनराईज बघण्यासाठी आलेलो आहे. असं भरपूर लोणावळ्याला तर आलेलोच आहे आपण. आणि मग काय सूर्यदादा वरती येण्याची वेळ झाली. सूर्यदादा हळूहळू वरती येतच होते, तसे आम्ही कार काढली आणि निघालो पुण्याच्या दिशेने जाताना असे एक आम्ही घाट खाली उतरत होतो. असे वळणदार मस्तपैकी रस्ते लागत होते. तेवढ्यात आपल्याला सूर्यदादा तर दिसून गेले. सूर्यदादांचा नमस्कार केला आणि निघालो पुढे गेल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी एक कॅफे दिसला. त्या कॅफेवरती आम्ही थांबलो आणि तिथं मस्तपैकी चाय आणि आपले पोहे खाल्ले आणि निघालो आपल्या पुण्याच्या दिशेने. तर असे छानसे मस्तपैकी व्लॉग होता, तुम्हाला आवडला असेल नक्कीच. आणि पुढे गेल्यावर आम्ही काही नाही केलं, रूमवर गेलो, झोपलो दिवसभर आणि दिवस वेस्टेड. तर भेटूया नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.